तर राज्याच्या विविध भागातून कार्यकर्ते हे रवाना झालेले आहेत। वसईमधून देखील कार्यकर्ते निघालेले आहेत, त्यांच्याशी बातचीत केली आपण पाहूयात। महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आज चर्चगेट येथे भव्य निवडणूक आयोगाच्या विरोधात मोर्चा आहे आणि त्यासाठी जे वसई विरार आणि मीरा भाईंदर मधले म्हणजे मनसैनिक आहेत त्यांनी जो पर्याय निवडला आहे तो लोकल ट्रेनचा, कारण की मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी असते आणि त्याचा फटका पडू नये म्हणून येथील जे मनसैनिक आहेत त्यांनी जे आहे लोकल ट्रेनचा पर्याय निवडला आहे। आपण जर बघितलं तर हजारोच्या संख्येने जे मनसैनिक आहेत त्या विविध ट्रेनमधून जे आहेत हे चर्चगेटच्या दिशेने निघालेले आहेत। आज मोजणार आहेत, त्यासाठी मनसे सैनिक तयार आहेत। मतदार याद्यांचा पूर्णपणे घोल आहे आणि आज सत्याचा मोर्चा हा त्यासाठी निघणार आहे। माझ्याबरोबर मनसेचे पदाधिकारी आहेत, काय सांगाल कसा हा घोल आहे आणि कसा हा मोर्चाचा भव्य दिवस असणार आहे? पहिल्यांदा तर हे घोल आणि झोल सरकारचा मी निषेध करतोय। सन्माननीय राजसाहेब ठाकरेंनी आज आदेश दिलेला आहे, जी वोटर लिस्ट आलेली आहे ह्याच्यामध्ये पूर्णतः झोल आहे, म्हणजे मतदार इकडे राहतच नाही आहेत आणि त्यांची नावं आहेत आणि एकेका व्यक्तीची 3-3, 4-4 ठिकाणी नावं आहेत। दुबार नावं तर आहेत, म्हणजे एखादा व्यक्ती नवीन जर नाव नोंदवायला गेला तर त्याचं नाव नाही, पण जे मय्यत झालेले आहेत ते त्यांची नावं ती राहतातच आहेत आणि विशेष करून त्यांचे पण मतदान होते। म्हणजे हा पूर्ण सरकारचा प्लॅनिंग आहे आणि गेल्या इलेक्शनला तुम्ही विधानसभेला बघितलंच आहे, एवढं सरकार आलं, एवढं म्हणजे नेगेटिव्ह लोकांची भावना होती तरी पण सरकार पडलं, म्हणजे पूर्ण ईव्हीएम झोल आहे, मतदाराच्या यादीचा झोल आहे। नक्कीच मतदार याद्या जोपर्यंत सुव्यवस्थित होत नाहीये तोपर्यंत निवडणुका होऊ द्यायचं नाहीये अशी भूमिका राजसाहेबांनी घेतली, काय म्हणाल? खरोखर निवडणुका झालीच नाही पाहिजे, कारण 3 वर्ष आज बघितलं तर 5 वर्ष झाली महानगरपालिका इलेक्शन झालंच नाही आणि हा भ्रष्टाचारच आहे। कारण एक मतदाराचं आता उदाहरणार्थ घेतलं तर मीडियालाच चालू आहे का वडिलाचं नाव 40 आहे वय आणि मुलाचं वय 62 वर्ष, म्हणजे किती भ्रष्टाचार, किती लोकांचे। आता बाथरूम एकेकाचा ॲड्रेस बाथरूमला पण आहे, आयुक्ताच्या घराला 500 लोकांची नावं आहेत, म्हणजे अशी लोकांची किती लोकांची नावं कुठे कुठे अशी डबल टिबल किंवा 10, 15, 50 अशी नावं दाखल झालेली आहेत। आज किती भ्रष्टाचार या निवडणूक अधिकाऱ्यांनी केला असेल किंवा त्या जे मतदान यादीत नावं टाकतात त्याने ॲड्रेस चुकीचे टाकले असतील, मयत माणसांची नावं ती त्याच्यात समाविष्ट केलेली आहेत, असा भरपूर घोल तिथे समाविष्ट झालेला आहे। काय वाटतं आज राजसाहेबांनी काय म्हटलं पाहिजे होतं निवडणूक आयोगाला? ज्या पद्धतीने वोटचा झोल चालू आहे, पब्लिक संतप्त आहे आणि त्यासाठी आता राजसाहेब पुढे गेलेले आहेत ट्रेननी लोकलनी आणि आता ते पब्लिकला सांगतील जे काय आदेश द्यायचे। नक्कीच हा वोटचा जो घोळ आहे हा घोळ जोपर्यंत निस्तारत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका हीच मागणी जी आहे ते मनसे सैनिकांची आहेत आणि याच्यासाठी जे आहेत आज चर्चगेटला ते रवाना होत आहेत। 1च्या दरम्यान हा मोर्चा निघणार आहे आणि त्याच्यासाठी वसई विरार आणि मीरा भाईंदर या शहरातून आहे जे हजारोच्या संख्येने आहे। तर या मोर्चा